नागपूरकर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचं नेमकं व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व कसं आहे बघूया हा खास रिपोर्ट। लहानपणी जडलेल्या सवयी किंवा बालपणाचे संस्कार आयुष्यावर खूप परिणाम करू शकतात। देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिल्यानंतर ते स्पष्ट होतं। राज्याच्या हिताच्या आणि महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करत फडणवीस यांनी अनेकदा सत्ताधाऱ्यांची दाणादाण उडवली आहे। कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास करणं हा त्यांचा बालपणापासूनचा स्वभाव होता असं त्यांचे शिक्षक सांगतात। एक लड़का जब 14-15 साल में इतना विनम्रता और इतना अपने इसमें ग्राउंडेड रहता है रूट से, और इतना वैल्यू रहता है, जब टीचर्स के बात नहीं काटता है, अपने काम से बनाए रहता है और टीचर्स के प्रति रेस्पेक्ट देता है, तो हम हर बार हमें दिमाग में यही रहता था कि आगे बन जाकर ये क्या बनने वाला है। 22 जुलै 1970ला जन्मलेल्या आणि नागपूरच्या धरमपेठ भागात राहणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचे 10वी पर्यंतचे शिक्षण घराजवळील सरस्वती विद्यालयात झालं। अभ्यासू, नम्र आणि मनमिळाऊ ही त्यांची लहानपणाची प्रतिमा त्यांना ओळखणाऱ्यांच्या मनात आजही कायम आहे। त्यांचे वडील गंगाधर फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आधी प्रचारक आणि नंतर विस्तारक होते। लहानपणापासून संघाच्या संपर्कात असलेले देवेंद्र फडणवीस आजही संघाच्या विजयादशमीच्या कार्यक्रमाला न चुकता हजर राहतात। संघ स्वयंसेवक ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि नंतर भारतीय जनता युवा मोर्चात गेल्यावर त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला। महाविद्यालयीन जीवनामध्ये विद्यार्थी परिषदेचा एक चांगला कार्यकर्ता, एक प्रभावी कार्यकर्ता अशी देवेंद्रची ओळख झाली आणि हळूहळू राजकारणामध्ये तो या माध्यमातून आला। कॉलेजमध्ये असतानाही एक उत्तम वक्ता, असे अनेक पुरस्कार, डिबेटमध्ये देवेंद्रला अनेक पुरस्कार मिळाले। कॉलेजमध्ये असताना उत्कृष्ट वक्ता म्हणून पुरस्कार मिळाला। कोणताही वादिवाद म्हटला की देवेंद्रचं नाव आघाडीवर असायचं आणि विषय मांडण्याची हतोटी, विषयाचा अभ्यास आणि मांडत असताना एक प्रभावी वक्तृत्व असे गुण मला त्याचे सांगता येतील। 10वी नंतर त्यांनी नागपूर विद्यापीठाच्या LLBच्या 5 वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला। ही पदवी मिळवल्यावर त्यांनी बिझनेस मॅनेजमेंट या विषयात पदव्युत्तर डिग्री मिळवली। 1992 मध्ये वयाच्या 21व्या वर्षी ते नगरसेवक म्हणून निवडून आले। 1997च्या निवडणुकीत भाजपची नागपूर महापालिकेत सत्ता आली आणि अवघ्या 26व्या वर्षी ते देशातले दुसरे तरुण महापौर बनले। फडणवीस यांची ही राजकीय घौडदौड अशीच सुरू राहिली आणि 1999 मध्ये नागपूर पश्चिम मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले। देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधर फडणवीस हे आणीबाणीच्या काळात नागपूरचे उपमहापौर होते। तसंच ते 2दा विधान परिषदेवरही आमदार होते। पण तरीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर मात्र घराणेशाहीचा शिक्का कधीच लागला नाही। त्याचा प्रारंभ आपण विद्यार्थी परिषदपासून पाहायला पाहिजे। म्हणजे भाजपचा आज जरी तो अध्यक्ष असला प्रदेशाचा, तरी त्याची मूळ सुरुवात देवेंद्रची झालेली आहे। ती विद्यार्थी परिषदेपासून झाली आणि मग त्यातनं युआर होणं, विद्यापीठाचं राजकारण करणं आणि मग ह्या सगळ्यातनं अतिशय लहान वयामध्ये त्याला कॉर्पोरेटर व्हायची संधी मिळाली आणि प्रत्येक संधीचं त्यांनी चीज करत गेला। म्हणजे त्यातला जास्तीत जास्त फायदा कसा करून घेता येईल, आपला प्रभाव कसा निर्माण करता येईल आणि ह्यातनं जनमानसामध्ये आपली प्रतिमा कशी चांगली राहील याची सदैव काळजी घेतली। देवेंद्र फडणवीस यांच्यावर घराणेशाहीचा शिक्का बसला नाही, कारण आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर बऱ्याच काळानंतर त्यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला। एक अभ्यासू राजकारणी म्हणून ओळख असणारे देवेंद्र फडणवीस हे लेखक आणि गायक आहेत हे फार कमी लोकांना ठाऊक आहे। अनेक हिंदी गाणी त्यांना तोंडपाठ आहेत आणि त्यांचंही गुपित त्यांच्या सासरच्या मंडळींनीच आता उघड केलंय। देवेंद्र तर एकदम डाऊन टू अर्थ, सिंपल, डायनॅमिक, पण अभ्यासू आणि खूप बिझी आधीपासूनच आहेत। आम्ही जेव्हापासून भेटलो त्यावेळेसपासून पूर्ण सोशल वर्कमध्ये बिझी असायचे, पण तरी पण खास म्हणजे ते घरी आल्याबरोबर ते पूर्ण घरेलू व्यक्ती होऊन जायचे आणि घरात आल्याबरोबर सगळं वातावरण प्रफुल्लित होऊन जातं। देवेंद्रचं जी बाजू लोकांना माहिती आहे ते म्हणजे त्याचं हुशार व्यक्तिमत्व, तो खूप त्याचं पॅशन आहे सोशल सर्व्हिस, त्याला खूप आवड आहे लोकांचे प्रश्न सोडवण्यात, पण त्याला हजारो हिंदी गाणी पाठ आहेत।
हे कोणालाच माहीत नसेल आणि काही फॅमिली फंक्शन्समध्ये अमृताबरोबर तो गायला पण आहे. ह्या गेल्या 8-10 वर्षात त्याला कधी वेळ मिळाला नाही, पण पूर्वी तो कविताही लिहायचा, खूप चांगल्या कविता लिहायचा. अर्थशास्त्र विषयात कुठलीही औपचारिक पदवी नसली तरी दरवर्षी देवेंद्र फडणवीस यांचं केंद्रीय अर्थसंकल्पावर अभ्यासपूर्ण व्याख्यान होतं. अमेरिका, चीन, डेन्मार्क, रशिया, सिंगापूर अशा अनेक देशात विविध समित्या आणि शासकीय कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी दौरे केलेत. राज्यातल्या सत्तांतरानंतर ते आता मुख्यमंत्री झाले असले तरी त्यांच्या बालपणीच्या मित्रांसाठी ते पूर्वीसारखेच मित्र आहेत. आमदार असताना देवेंद्र फडणवीस यांनी एकदा स्थानिक कंपनीसाठी मॉडेलिंग देखील केलं होतं. देवेंद्र खाण्याचे शौकीन असल्याचं त्यांचे मित्र न चुकता सांगतात. देवेंद्रनी एकदा काही मॉडेलिंगसुद्धा केलेलं आहे. एक अंबिका म्हणून एक फर्म होती, त्याच्याकरता आपले महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध फोटोग्राफर जे आहेत विवेक रानडे यांच्या रिक्वेस्टवरती त्यांनी त्या फर्मकरता मॉडेलिंगसुद्धा केली होती. आणि त्या मॉडेलिंगची इतकी चर्चा झाली, ते जे होल्डिंग सगळ्या शहरामध्ये लागले. ट्रेननी जेव्हा फिरायचो तेव्हा ट्रेनमध्ये काय करायचं तर कोणीही विकणारा नाराज नाही झाला पाहिजे म्हणून प्रत्येकाजवळचं आलेलं विकत घेऊन खाणे. एकही वेंडरला कधीही वापस जाऊ द्यायचं नाही, कारण काय तर एकाजवळून घेतलं तर दुसरा नाराज होईल, म्हणून प्रत्येकाजवळून घेणे आणि ती गोष्ट खाणे हे देवेंद्रचा रेल्वेमधला नियमित सवय होती. देवेंद्र फडणवीस यांनी गेली 2 दशकं राज्याच्या राजकारणात मोठा पल्ला गाठलाय. आता मुख्यमंत्री म्हणून ते कशी छाप पाडतात याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला आहे. अखिलेश शाळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.